पूर्वी प्रत्येक घरात ही व्रतवैकल्य केली जात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात एक पुसट रेषा आहे. ती ज्याला दिसली तो या सर्व गोष्टींकडे डोळसपणे बघेल. या व्रतवैकल्यातला एक महत्त्वाचा भाग तो म्हणजे कहाणी. आपण थोडा विचार केला तर असं लक्षात येईल की त्या काळी स्त्री शिक्षणाचा विशेष प्रसार नव्हता. अशावेळी या व्रतांमध्ये असलेल्या कहाण्या समुपदेशनाचं काम करायच्या. बघा तुम्हीच, याच कारणामुळे की काय, पूर्वी घटस्फोट हा प्रकारच नव्हता. दरवर्षीच वाचल्या जाणाऱ्या या कहाण्यांचा मनावर निश्चितच परिणाम होत असावा. याचा अर्थ अन्याय सहन करून पती परमेश्वर मानून राहावं असा मुळीच नाही. पण कथांमधून काही बोध झाला तर निश्चितच एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकेल. कथ या धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला आहे. कथेचे मुख्य 3 प्रकार आहेत. एक जातकथा, मातकथा आणि धातकथा. जातकथा म्हणजे जन्मासंबंधी सांगितलेली कथा, थोडक्यात चरित्र वर्णन करणारी कथा.